जुड़वा शहर परतवाड़ा अचलपुर से मात्र 10 किलोमीटर की दूरी पर एवं मध्य प्रदेश की सीमा से सटकर सुख्यात बहिरम मेले का आयोजन हर वर्ष किया जाता है। पूर्व राज्य मंत्री व विधायक बच्चू कडू और उनकी संस्था प्रहार की ओर से हर साल बहिरम में विभिन्न सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। विगत वर्ष नवंबर माह में संपन्न हुए विधानसभा चुनाव में बच्चू भाऊ को पराजय का सामना करना पड़ा था। इसके बावजूद भी उन्होंने जनता के बीच स्वयं को बनाए रखा है। चुनाव के बाद भी अपने विभिन्न कार्यक्रमों के साथ बच्चू हर जगह नजर आते रहते। बहिरम का मेला उनके लोक कार्य की प्रमुख स्थली में से एक है। अक्सर कथित राजनेता अपनी पराजय का ठीकरा मीडिया पर फोड़ते नजर आते हैं, लेकिन बच्चू कडू ने पराजय के तुरंत बाद ही अचलपुर परतवाड़ा और चांदूर बाजार के मीडिया प्रतिनिधियों को सम्मानित करने हेतु बहिरम में स्नेह मिलन का कार्यक्रम रखा था। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में लोकमत के पूर्व संपादक बाल कुलकर्णी, दैनिक मतदार के संपादक दिलीप भाऊ एड़तकर उपस्थित रहे। मौके पर सभी पत्रकार बंधुओं का शॉल, श्रीफल व स्मृति चिन्ह देकर सत्कार किया गया। कार्यक्रम का कुशल संचालन व आभार प्रदर्शन वरिष्ठ पत्रकार जयकुमार चर्जन ने किया था। मौके पर दिलीप एड़तकर, कुलकर्णी जी, संजय जोशी ने भी अपने विचार रखे। आयोजक के तौर पर बच्चू कडू ने विगत 20 वर्षों से पत्रकारों द्वारा उन्हें दिए जा रहे सहयोग पर आभार व्यक्त किया और आशा व्यक्त की कि ऐसा ही सहयोग उन्हें सदैव मिलता रहेगा। आणि मग या सगळ्या अवस्थामध्ये काही ना काही भाग, पेपर म्हणजे फक्त बातमीचे खैरात नसतं, तर त्याच्यात एक लेख पण असतं, संपादकीय वृत्त पण असतं। पेपर आम्ही जर पाहिलं तर पूर्ण जीवनच एका पेपराच्या एका दिवसाचा पेपर जर वाचला तर त्याच्यात संपूर्ण आम्ही पाहतोय। पेपरला फक्त जर आम्ही पाहतोय बातमीपुरतं मर्यादित ठेवून पाहिलं तर ते फार मला वाटतं तुमच्या आमच्यासाठी नुकसानकारक होईल। त्याच्यातला जाहिरात नावाचा हा शब्द जो आला, जाहिरात, आणि तिथून पेपरच गुंडाळून टाकला जाहिरातनं। आणि मग आता फक्त जसं एडतकर दादांनी सांगितलं का जाहिरात फक्त बाकी आहे, बाकी पेपर संपला आहे। अशी जी एक अवस्था येऊन पोचली आहे, ही अवस्था काही एकाच भागात आहे असं नाही आहे, सगळीकडेच आहे। दुर्बीण लावून चांगला माणूस सापडतं का नाही सापडत, अशा या व्यवस्थेमध्ये मी थोडं जरी चांगला राहण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटते का आपण एक मोठा पल्ला चांगला गाठू शकू। बहिरम जरी बाटली आणि बाई या नावानं ओळखल्या जात होती, तरी बहिरमचा पूर्व इतिहास फार चांगला आहे। आणि त्या बहिरम नगरीत आपण सर्व पत्रकार, आमचे कुलकर्णी साहेब, एडतकर दादा, डॉक्टर साहेब, आपण या बहिरम नगरीत आलात त्याबद्दल आपले आभार। पत्रकारितेच्या यशोशिखरावर नेण्यासाठी ज्यांचे ज्यांचे योगदान होते ते आमचे वरिष्ठ मित्र बाळासाहेब कुलकर्णी, डॉक्टर धंदेजी आणि हा कार्यक्रम आयोजित करणारे रवी भाऊ, उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो आणि एक भगिनी। पत्रकारितेच्या जगात आपण सर्व वावरत आहात। जो ग्रामीणचा पत्रकार करू शकतो तो शहरी म्हणा किंवा राज्य पातळीवर पत्रकार जे आहेत कार्य, त्यांच्यापेक्षा मोठी भूमिका जी आहे ती ग्रामीण पत्रकारांची आहे। बच्चू भाऊ आपल्या भाषणात असं म्हणाले की ज्या बहिरमच्या मंदिरातून बोकडाच्या रक्ताचे पाट वाहत होते, तिथं गाडगे बाबांनी आपली मान समोर केली आणि पहिला चाकू माझ्या मानेवर चालवा, मग बोकडावर चालवा। गाडगे बाबांना पाहण्याचं तर भाग्य मिळालं नाही, पण ज्या बहिरमच्या यात्रेमध्ये घुंगराचा आवाज येत होता त्या बहिरमच्या यात्रेमध्ये आता मृदुंगाचा आणि टाळ्यांचा आवाज येत आहे। हा चमत्कार सुद्धा बच्चू भाऊने करून दाखवला, हे आपल्याला विसरता येत नाही।
चालू या पंढरीची वाट असे गाणे बहिरमच्या यात्रेमध्ये याच्या आधी कधी लागले नाही. बच्चे होते तुमच्या पडारकरांना लागून राहिले. ही सामाजिक परिवर्तनाची नांदी आहे. दिलीप भाऊ बोलले, बच्चू भाऊ बोलले, डॉक्टर साहेब बोलले. खरं म्हणजे पत्रकारितेच्या बाबतीत काहीच बोलू नये अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आपल्यापैकी काही लोक हिंदीमध्ये काम करतात, काही मराठीत काम करतात, काही लोक इंग्रजीत काम करतात. माणूस कोणत्या भाषेत लिहितो, माणूस कोणत्या भाषेत बोलतो याला फारशी किंमत नाही आहे. पण जी कोणती भाषा आपण बोलतो त्याच्यामध्ये ओलावा आहे की नाही, माणुसकी आहे की नाही, आपलेपण आहे की नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आमचा एक उर्दू शायर फार छान म्हणाला कि इकरार में शब्दों की अहमियत नहीं होती, दिल के जज्बात की कोई आहट नहीं होती, अरे धड़कन बयां कर देते दिल की हर दास्ता, मोहब्बत लफ्जों की मोहताज नहीं होती. तुमच्या शब्दांमध्ये जर प्रेम असेल, ओलावा असेल, जिव्हाळा असेल. महाराष्ट्राच्या राजकारणाचे फार धक्कादायक निकाल लागले दिलीप भाऊ, याचा फार आश्चर्य वाटलं नाही. पण बच्चू भाऊंचा झालेला पराभव हा खरोखर धक्का आणि चटका लावून गेला. पण या निवडणुकीत बच्चू भाऊ तुमचा पराभव झाला आहे. तुम्ही पराभूत झाले नाही हे कृपा करून लक्षात घ्या. पराभव होणं आणि पराभूत होणं या दोन शब्दांमध्ये फरक आहे. पराभव हा राजकारणामध्ये होत असतो आणि पराभूत ही मानसिकता आहे. ज्या लोकांना हात नव्हता त्या लोकांना बच्चू भाऊंनी हात दिला, ज्यांना पाय नव्हता त्यांना पाय दिला, ज्यांना डोळे नव्हते त्यांना डोळे दिले, ज्यांना गळा नव्हता त्यांना गळा दिला, ज्यांचं ऑपरेशन झालं नव्हतं त्यांचं ऑपरेशन केलं. हे सगळं समाजासाठी करून जर समाज दत्तूभाऊंसारख्या एखाद्या माणसाला एका लहानशा निवडणुकीमध्ये पाडत असेल तर हा पराभव आहे, पराभूत होण्याचं लक्षण नाही. ही समाजाची हार आहे, बच्चू कडूंची नाही. हे आपण कृपा करून समजून घेतलं. पत्रकारितेच्या बाबतीत आम्ही फार नशीबवान ठरलो की दिलीप भाऊ आम्हाला त्या काळामध्ये पत्रकारिता करण्याची संधी मिळाली की जो पत्रकारितेचा सुवर्ण काळ होता. पत्रकारितेमध्ये जाहिरात हा विषय चर्चेलाच जात नव्हता आणि बातमीला सगळ्यात मोठं स्थान होतं. समारोह अंतर्गत ही राज्य मराठी पत्रकार परिषद की दिनदर्शिका का विमोचन भी प्रमुख अतिथियों के शुभ हस्ते किया गया. संजू की फालतू बातों के लिए कैमरामैन अजय काकड़े के साथ संजय जोशी की खबर. मुल्कों की तरह लोगों के दिल जीते. मैंने मुल्कों की तरह लोगों के दिल जीते हैं. ये हुकूमत किसी तलवार की मोहताज नहीं. और लोग होठों पे सजाए फिरते हैं मुझको. मेरी शोहरत किसी अखबार की मोहताज नहीं. आपको संजू की फालतू बातें का यह बुलेटिन कैसा लगा जरूर बताएं. हमें प्रोत्साहन देने के लिए YouTube पर जाकर हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाकर लाइक जरूर करें.